शिवसेनेत असताना नारायण राणेंचे काय हाल केलेत हे सगळ्यांना माहिती आहे। नारायण राणे यांची काळजी शिवसेनेने करू नये, त्यांची काळजी करायला भारतीय जनता पक्ष समर्थ आहे असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दीपक केसरकर यांना लगावला। राणे यांना बाजूला करण्याचा विषयच नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर नारायण राणे यांचं महत्त्व कमी करण्याचा कट रचला जातोय असाही गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला होता, त्यावर ते बोलत होते। प्रवीण दरेकरांनी दीपक केसरकरांना सल्ला दिलेला नारायण राणेंचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय असं केसरकरांनी म्हटलेलं होतं, त्यावर दरेकरांनी त्यांना सल्ला दिला। मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही, कारण त्यांचं महत्त्व त्यांना वाटत होतं की महायुती झाली पाहिजे, त्यांना विश्वासात नाही घेतलं। एवढ्या मोठ्या माणसाचा, एवढ्या मोठ्या आमच्या खासदारांचा अपमान करताना काय वाटला नाही। एवढ्या मोठ्या लाट आलेली होती, अनेक लोक पराभूत झाली महाराष्ट्रामध्ये, पण तुम्ही प्रेमाने खासदार नारायण राणे साहेबांना निवडून दिला, आपल्या दादांना निवडून दिला। शिंदे पण तेव्हा शिवसेनेतच होते, शिंदेनाही माहित आहे नंतर त्यांचे हाल काय केले। त्याच्यामुळे राणेंची काळजी करण्याची आवश्यकता नाही। राणेंची काळजी करायला भारतीय जनता पार्टी सक्षम आहे। त्यांचा मुलगा नितेश राणे आमच्या त्या सिंधुदुर्गचं नेतृत्व करतोय, त्याच्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा राणेंना बाजूला करण्याचा विषय नाहीये। राणे साहेब मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सक्रिय आहेत।